यानंतर पाहणार आहोत बातम्या लाडकी बहीण योजनेविषयीच्या, कारण लाडकी बहीण योजनेची आता छाननी केली जाणार आहे। त्याच्यामुळे ज्या लाभार्थी महिला आहेत त्यांची संख्या घटण्याची शक्यता वर्तवली जाते। त्यामुळे लाडकी बहीण योजना चुनावी जुमला तर नव्हती ना, असा सवाल उपस्थित झालाय। पाहूयात त्याविषयीच्या काही बातम्या। मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेत निकष डावलून लाभ घेतलेल्यांवर कारवाई सुरू झाली आहे। यानुसार धुळे जिल्ह्यात एका लाभार्थीला मिळालेले 7,500 रुपये सरकारच्या तिजोरीत पुन्हा जमा करण्यात आले। लाडकी बहीण योजना कार्यान्वित करण्यात आली तेव्हा विविध निकष निश्चित करण्यात आले होते, पण निवडणूक जवळ आल्याने सरसकट सर्व अर्ज स्वीकारण्यात आले। महायुतीचे सरकार पुन्हा सत्तेत आल्यावर अर्जांची पडताळणी करण्याचा निर्णय घेण्यात आला। तर महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी अर्जांची पडताळणी करण्याची घोषणा केली आहे। दरम्यान धुळ्यामध्ये एका महिलेने सरकारी योजनेचा दुबार लाभ घेतल्याची ही बाब चौकशीमधून समोर आलेली होती आणि त्या महिलेकडून पैसे परत घेण्यात आले। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।